शिक्षेची प्रत मिळाल्यानंतर आज कोकाटेंच्या आमदारकीवर निर्णयाची शक्यता आहे। जुन्या कागदपत्र प्रकरणात कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली। कोकाटेंची आमदारकी मंत्रिपद धोक्यात येण्याची शक्यता आहे। कोकाटे आज सेशन कोर्टात धाव घेणार। शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी कोकाटेंकडून धावाधाव सुरू आहे। कोकाटेंची आमदारकी मंत्रिपद आता धोक्यात येण्याची शक्यता आहे। या संदर्भात आता काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं। मात्र कोकाटे आज सेशन कोर्टामध्ये धाव घेणार। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले। सुशांत, खरं तर कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपद सुद्धा धोक्यात आहे। आता शिक्षेची प्रत मिळाल्यानंतर काय घडामोडी घडतील, काय अधिकची माहिती? कारण आपण जर बघितलं असेल तर एखाद्या आमदाराला किंवा मंत्र्याला 2 वर्ष किंवा 2 वर्षाहून अधिक जर शिक्षा झाली तर स्वाभाविकच आहे त्याची आमदारकी आणि मंत्रिपद जे आहे ते धोक्यात येतं। अर्थात कोकाटेंच्या विरोधात निर्णय जो आहे तो कोर्टाने दिलेला आहे। त्यांना 2 वर्षाची शिक्षा जी आहे ती झालेली आहे। मात्र याची एक प्रक्रिया असते। जर आमदारकी रद्द करायची असेल तर खरं तर आपण बघितलं असेल तर विधिमंडळ सचिवालय जे आहे ते एक नोटिफिकेशन काढतं। हे नोटिफिकेशन कधी निघतं तर ज्यावेळी कोर्टाने शिक्षा सुनावली, कोर्ट जी आहे ती प्रत विधिमंडळ सचिवालयाला पाठवतं आणि ही प्रत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई जी आहे ती सुरू होते। आपण बघितलं असेल तर याआधी देखील सुनील केदार यांच्यावर ज्यावेळी त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली होती त्यांना त्यावेळी कोर्टाने लगेच दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थानं प्रत दिली होती आणि त्यानंतर लगेच तात्काळ कारवाई जी आहे ती विधिमंडळ सचिवालयाकडून घेण्यात आली होती। आपण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विचारलं की माणिकराव कोकाटे यांना खऱ्या अर्थानं शिक्षा झालेली आहे 2 वर्षाची, त्यांची आमदारकी कधी धोक्यात येऊ शकते, कधी विधिमंडळ सचिवालय तो नोटिफिकेशन काढू शकतं। त्यावेळी त्यांनी देखील सांगितलं अद्याप आम्हाला कोर्टाकडून प्रत जी आहे ती आलेली नाही। ज्यावेळी कोर्टातून प्रत येईल त्याच वेळी आम्ही लगेच निर्णय घेऊ। त्यामुळे आता कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे, कोर्टाकडून इतका उशीर प्रत पाठवायला का होतोय असा संतप्त सवाल जो आहे तो विरोधक उचलतात। आज समजा कोर्टानं विधिमंडळ सचिवालयाला प्रत पाठवली तर अर्थातच एक 2 दिवसात विधिमंडळ सचिवालय पुढची कारवाई करेल। मात्र आपण बघितलं असेल तर शिक्षा झाल्यानंतर आता सेशन कोर्टात देखील माणिकराव कोकाटे यांनी धाव घेतलेली आहे। आता सेशन कोर्टाने जर त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली तर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी वाचू शकते। त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो माणिकराव कोकाटे यांच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण आज त्यांनी न्यायालयात धाव घेतलेली आहे। जर न्यायालयात त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली तर त्यांची आमदारकी आणि त्यांचं मंत्रिपद देखील शाबूत राहू शकतं। मात्र जर त्यांची शिक्षा कायम ठेवली तर अर्थातच कोर्ट जे आहे ते विधिमंडळ सचिवालयाला पत्र पाठवेल आणि त्यानंतर विधिमंडळ सचिवालय निर्णय घेणार आहे। करण अगदी सुशांत, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।